फ्रेश ट्रान्सफर करावं की फ्रोझन ट्रान्सफर करावं हा प्रश्न प्रत्येकच कपलच्या मनात असतो. तर मी माझे ऑलमोस्ट 99% पेशंट्स यांच्यामध्ये फ्रोझन ट्रान्सफरच करते आणि तेच मी ॲडवाइस करते. कारण फ्रोझन ट्रान्सफरचा सक्सेस रेट हा फ्रेश ट्रान्सफरपेक्षा नक्कीच वाढलेला असतो. फ्रोझन ट्रान्सफरमध्ये तुमच्या शरीरातले हार्मोन्स नॉर्मल झालेले असतात, तुमच्या गर्भाशयाचं अस्तर अधिक रुजण्यालायक असतं आणि त्यामुळे सक्सेस रेट वाढलेला असतो. पण काही असे पेशंट असतात जिथे फ्रोझन ट्रान्सफर करणं हे आपल्यासाठी कंपल्सरी असतं, जसं पॉलिसिस्टिक ओव्हरीचे पेशंट जिथे OHSSची रिस्क वाढलेली असते. तसंच काही पेशंट जे कॅन्सर पेशंट असतात, अशामध्ये आपल्याला आधी गर्भ बनवून ठेवावे लागतात, फ्रीज करावे लागतात आणि एकदा त्यांची कॅन्सरची ट्रीटमेंट कंप्लीट झाली, ते पूर्ण ठीक झाले की मग ट्रान्सफर करतो आपण. तसंच काही पेशंट असे असतात जिथे जेनेटिक प्रॉब्लेम आहेत आणि गर्भांना जेनेटिक स्टडीची गरज आहे, अशामध्ये देखील फ्रोझन ट्रान्सफर करणं हे कंपल्सरी असतं आणि ओव्हरऑल फ्रोझन ट्रान्सफरचा सक्सेस रेट हा अतिशय उत्तम असतो.